नमस्कार, आपलं माहितीगार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. अ, आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करणार आहोत, की जे कोणी म्हाडाच्या घरांसाठी ॲप्लिकेशन करत असतील, तर महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. जेव्हा आपण एखाद्या स्कीमसाठी ॲप्लिकेशन करतो, तर तेव्हा आपण बघत असतो, की त्या स्कीमचं लोकेशन कुठं आहे? ती कॉमन बिल्डिंग आहे का? सेपरेट बिल्डिंग आहे? त्याचा फ्लोअर प्लॅन कसा आहे? लेआउट कसा आहे? म्हाडासाठीचं जे काही आहेत टेनमेंट्स त्या कॉमन बिल्डिंगमध्ये आहेत का सेपरेट बिल्डिंगमध्ये आहे? त्या प्रोजेक्टवर लिटिगेशन आहेत का? किंवा जर आपण बघितलं तर त्या फ्लोअर प्लॅनमध्ये जे म्हाडाचे फ्लॅट आहेत त्यांना बाल्कनी अवेलेबल आहे का? तर बाल्कनी अवेलेबल असेल किंवा नसेल त्याबद्दल आपण बघत असतो या फ्लोअर प्लॅनमध्ये. आणि एक अतिशय महत्त्वाचा जो टॉपिक आहे, की आता सध्या सगळेच जण बघताय की पार्किंग म्हाडाच्या घरांसाठी कशी असते किंवा असते का? तर हा एक अजून एक पॉइंट आहे. तर आज आपण बघणार आहोत की जनरल पार्किंग जी रिक्वायरमेंट आहे, त्यासाठी काय रूल आहेत पार्किंग रिक्वायरमेंटसाठी. आणि आपले एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत किंवा म्हाडाने काय सांगितलेलं आहे पार्किंग संदर्भात. तर त्या डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रेग्युलर जे काही अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. चला तर मग आपण बघूया की पार्किंग जी रिक्वायरमेंट आहे ती एक UDCPR रूलनुसार, जो की बिल्डरला लागू होतो किंवा त्याचं जे काही प्लॅन आहे तो अप्रूव्ह होत नाही, त्याला एक रिक्वायरमेंट द्यावी लागते पार्किंग संदर्भात. तर जर आपण बघितलं तर UDCPR रूल म्हणजे युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल आणि प्रमोशन रेग्युलेशन्स म्हणून एक नियमावली आहे. ज्या नियमावलीनुसार महाराष्ट्रामध्ये ज्या इमारती असतील, फ्लॅट असतील, पार्किंग असेल, FSI असेल, रस्ते असतील किंवा रिडेव्हलपमेंट असतील, असे बरेचसे ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी एक स्टँडर्ड नियमावली ठरवून दिलेली आहे. त्याप्रमाणे बिल्डरला त्या गोष्टी इम्प्लिमेंट कराव्या लागतात. आता जर आपण बघितलं तर UDCPRमध्ये 8.2 ऑफ स्ट्रीट पार्किंग रिक्वायरमेंटमध्ये जर टेबल नंबर बी बघितलं, आता हा बी नंबरचा टेबल आहे. ए नंबरमध्ये जे दिलेलं आहे ते, की पार्किंगची साईज कशी असायला पाहिजे. पण टेबल नंबर 8 बी मध्ये पार्किंगची रिक्वायरमेंट म्हणजेच पार्किंग किती असायला पाहिजे एखाद्या बिल्डिंगमध्ये, आणि ते ठरतं कशावरून? तर तो जो तुमचा फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे, त्या एरियावर तुम्हाला त्या ठिकाणी पार्किंग जे बिल्डर डेव्हलप करतो, तर त्या एरियावर डिपेंड असते. आता ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे, की रेसिडेन्शियल, मल्टी फॅमिली रेसिडेन्शियलसाठीचा जो पार्किंग कशा पद्धतीने असायला पाहिजे. तर कंजेस्टेड एरिया आणि नॉन कंजेस्टेड एरिया असे 2 टाइप आहेत. त्यामध्ये कार स्कूटर असं दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं आहे, की जो एरिया आहे, त्या एरियावर डिपेंड आहेत, की किती पार्किंग त्या ठिकाणी अवेलेबल असायला पाहिजे पर फ्लॅट किंवा पर टेनमेंट्स. आता आपण या ठिकाणी जर पहिल्या सेक्शनला बघितलं तर फॉर एव्हरी टेनमेंट्स हॅव्हिंग कार्पेट एरिया ऑफ 150 स्क्वेअर मीटर अँड अबोव्ह, एक 150 स्क्वेअर मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर एरिया असेल, तर त्या ठिकाणी एका जो टेनमेंट आहे त्याला 2 कार पार्किंगची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे ते असायला पाहिजे. आणि एक स्कूटर पार्किंग कंजेस्टेड एरिया. आपण आता पुणे मंडळ किंवा मुंबई मंडळासाठी बघतोय, तर आपण कंजेस्टेड एरियामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी 2. आता मोस्टली जर आपण बघितलं तर म्हाडाचे एवढे मोठे फ्लॅट शक्यतो नसतात. आणि त्याच्यानंतर दुसरं जे आहे, फॉर एव्हरी टेनमेंट हॅव्हिंग कार्पेट एरिया इक्वल टू ऑर अबोव्ह 80 स्क्वेअर मीटर बट लेस दॅन 150, म्हणजे 80 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त आणि 150 स्क्वेअर मीटरपर्यंत चा जो काही एरिया असेल फ्लॅटचा, त्या प्रत्येक फ्लॅटला एक कार पार्किंग आणि एक स्कूटर पार्किंग. आता हे ॲडिशन आहे, की टोटल ज्या पार्किंग असतील तिथले टेनमेंट असेल त्याच्यामध्ये 5% हे व्हिजिटर पार्किंग ठेवावं लागतं. ओके. आणि जे महत्त्वाचं आहे, की म्हाडाची जी काही फ्लॅट आहेत ते जवळपास 30 ते 80 स्क्वेअर मीटरच्या आतच असतात. जे आपण स्कीममध्ये बघतो. तर त्या फ्लॅटसाठी जर आपलं स्कीममधलं जे एरिया असेल तो जर 40 स्क्वेअर मीटर ते 80 स्क्वेअर मीटर जर असेल, तर ह्या ठिकाणी दिलेलं आहे, की फॉर एव्हरी 2, ह्या ठिकाणी प्रत्येकी दिलेलं नाहीये, प्रत्येकी 2, म्हणजे प्रत्येक 2 फ्लॅट मिळून ईच टेनमेंट हॅव्हिंग कार्पेट एरिया, म्हणजे ज्या 2 फ्लॅटचा कार्पेट एरिया प्रत्येकी 40 स्क्वेअर मीटर आणि 80 स्क्वेअर मीटरच्या आसपास असेल, म्हणजे ज्या फ्लॅटचे कार्पेट एरिया 40 स्क्वेअर मीटर ते 80 स्क्वेअर मीटरमध्ये असेल, अशा 2 फ्लॅट मिळून 1 कार पार्किंग आणि 2 स्कूटर पार्किंग ही पार्किंगची रिक्वायरमेंट आहे.
UDCPR रूलनुसार. आणि जर आपण बघितलं तर इथे पण एव्हरी 2 टेनमेंट्स विथ ईच टेनमेंट हॅव्हिंग कार्पेट एरिया लेस दॅन 40 बट मोर दॅन 30. म्हणजे 30 पेक्षा जास्त असेल आणि 40 पेक्षा कमी असेल त्या ठिकाणी 2 फ्लॅट मिळून एक कार पार्किंग आणि एक स्कूटर पार्किंग. या ठिकाणी फक्त 2 स्कूटर आहे, या ठिकाणी 1 आहे. ओके. आणि फॉर एव्हरी 2 टेनमेंट्स विथ ईच टेनमेंट हॅव्हिंग कार्पेट एरिया लेस दॅन 30 स्क्वेअर मीटरच्या खाली जर असेल तर तिथं कार पार्किंगची रिक्वायरमेंट दिलेली नाहीये, म्हणजे मॅन्डेटरी नाहीये. फक्त स्कूटरची पार्किंग त्या ठिकाणी दिलेली आहे 2 स्कूटरसाठीची. तर हा जो काही आहे हा महत्त्वाचा टेबल नंबर 8B मधला पार्किंग रिक्वायरमेंटचा नियम आहे. जर आपण म्हाडाच्या घरांसाठी ॲप्लिकेशन करत असाल तर आपले मोस्टली फ्लॅट ह्या 3च सेक्शनमध्ये असतात. जर तुम्ही एखाद्या स्कीमला ॲप्लिकेशन करत असाल तर नक्की हे नियम बघून ठेवा, कारण ह्या नियमानुसारच त्या ठिकाणी पार्किंग अवेलेबल असते आणि मोस्टली 2 फ्लॅट मिळून 1 पार्किंग तिथं कॉमन पार्किंग अवेलेबल असते. ओके. तर याचं एक्झाम्पल म्हणजे जर 40 फ्लॅट असतील तर त्या ठिकाणी 20 ज्या आहेत त्या पार्किंग अवेलेबल असणार आहेत. ओके. नियमानुसार ओपन म्हणजे ज्या ओपनली अवेलेबल आहे, फ्रीली अवेलेबल आहे. याच्या अतिरिक्त जर असतील हे नियमावली सोडून तर त्या ठिकाणी बिल्डर त्या जर विकत असेल तर त्या आपण घेऊ शकतो. पण नियम असं सांगतो की ज्या तुम्ही स्कीमला अप्लाय करत असाल त्या ठिकाणी ह्या 2 घरं मिळून 1 पार्किंग असते. जर तुमचा फ्लॅट 80 स्क्वेअर मीटरच्या 30 ते 80 स्क्वेअर मीटरच्या मध्ये जर तुमचा फ्लॅटचा किंवा स्कीमचा एरिया असेल, कार्पेट एरिया, तर त्या ठिकाणी 1 कार पार्किंग असते 2 फ्लॅट मिळून. ओके. तर हा नियम आहे. आता ह्याच्यात म्हाडाचं काही जे म्हाडाने स्टेटमेंट काय दिलं आहे किंवा काही-काही स्कीममध्ये म्हाडाच्या स्वतःच्या काही स्कीम आहेत ज्या स्वतः डेव्हलप करतं. त्या ठिकाणी त्यांनी 4 व्हीलर पार्किंग ही ऑलरेडी म्हणजे मोफत दिलेले आहेत. हा जो प्रोजेक्ट आहे तो म्हाडाने स्वतः डेव्हलप केलेला आहे. ज्या ठिकाणी म्हाडा 20% असेल, 50% असेल, अशा ज्या ठिकाणी स्कीम असतात इन्क्लुजिंग हाऊसिंगच्या, त्या ठिकाणी हे नियम अ, लागू होतात. बिल्डरला जो प्लॅन तो सँक्शन करून घेत असतो तेव्हा ही रिक्वायरमेंट त्याला फुलफिल करायची असते. पण काही जे काही स्वतः म्हाडाकडून जे प्रोजेक्ट डेव्हलप होतात त्या ठिकाणी म्हाडा स्वतः 4 व्हीलरसाठी पार्किंग अवेलेबल करतं. पण ज्या सध्याच्या आपण जर बघितलं तर 50% किंवा 20%च्या ज्या स्कीम आहेत त्यांच्यासाठी मोस्टली हे रूल ॲप्लाय होतात. आता याच्यात आपण जर बघितलं तर ही जी नियमावली आहे, ह्या नियमावली जे म्हाडाच्या फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हसाठी जर 15% किंवा 20% जी घरं आहेत त्यांच्यासाठी एक नियमावलीमध्ये मेन्शन केलेलं आहे. जर आपण बघितलं, लाभार्थी जे आहे, जे विनर आहे त्यांच्यासाठी ही सूचना दिलेली आहे. त्याच्यात हायलाइटेडमध्ये जर आपण बघितलं तर सदर प्रकल्पामध्ये विकास नियंत्रण नियमावली म्हणजे DCR रूलप्रमाणे सामायिक पार्किंग उपलब्ध असून या व्यतिरिक्त जर स्वमालकीचे कवर्ड पार्किंग जे की उपलब्धतेनुसार म्हणजे जर तिथे असेल, जर ही सामायिक पार्किंग उपलब्ध आहे, त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्वमालकीचे कवर्ड पार्किंग हवे असल्यास तुम्ही ते बिल्डरकडून घेऊ शकता. पण ते कधी ते उपलब्ध असेल तर. आणि जर पार्किंग संदर्भात काही तुमच्या तक्रारी असतील तर त्या तुम्हाला महानगरपालिका अथवा महारेरा कार्यालयाकडे दाद मागायची आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे की तुम्ही पार्किंग घेतानाही जर विकत घेणार असाल मालकीचं तर ते ह्या नियमामध्ये जे दिलेलं आहे त्यातलं तर नाहीये, जे की ओपन किंवा कॉमन असं पार्किंग आहे. ते आहे की नाही हे एकदा चेक करा आणि जर तुम्ही घेत असाल त्या ठिकाणी उपलब्धतेनुसार तर ते व्यवस्थित आणि पडताळून जे लेआउट आहे किंवा बाकी डिटेल्स बघूनच घ्या. तर हे एक आहे. आणि जेव्हा तुम्ही विनर होणार असाल एखाद्या लॉटरीमध्ये तर तेव्हा तुमच्या फ्युएल लेटर जे येतं किंवा देकारपत्र जे येतं त्यामध्ये सुद्धा मेन्शन केलेलं असतं की जी 4 चाकी वाहनतळ आहे ते बिल्डरने म्हाडासाठीचं जे आहे ते व्यवस्थित मार्क करून किंवा त्याच्या प्लॅनमध्ये असणं आवश्यक आहे. जो तो नकाशा मंजूर करून घेत आहे त्यामध्ये ते व्यवस्थित मार्किंग केलेलं असणं आवश्यक आहे. आता ह्या डिटेल्स तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा कधी तुम्ही एखाद्या स्कीमसाठी ॲप्लिकेशन करत असाल तेव्हा ह्या गोष्टी किंवा जेव्हा विनर होणार असाल तेव्हा ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आता यानंतर जर जी कॉमन पार्किंग आहे, फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की एखादं एक्झाम्पल आपण जर बघायचं म्हटलं की सध्याच्या जे म्हाडाचे ज्या ठिकाणी 20% मध्ये किंवा 50% मध्ये फ्लॅट आहेत. आता आपण हा एक प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये जर बघितलं तर म्हाडाचे 27 फ्लॅट दिलेले आहेत म्हाडासाठी. ओके. या ठिकाणी जर आपण बघितलं क्लिअरली टेनमेंटची जी स्टेटमेंट आहे रेग्युलर आणि म्हाडा, तर ए जी बिल्डिंग आहे त्यामध्ये 83
रेग्युलर आणि 27 म्हाडाचे फ्लॅट आहेत. तर यामध्ये आता म्हाडाच्या फ्लॅटसाठीचं पार्किंगचं डिस्ट्रिब्युशन कसं दिलेलं आहे. जे पार्किंग स्टेटमेंट आहे, कुठलाही तुम्ही जर लेआउट बघत असाल तर त्यामध्ये नक्की जे पार्किंगचं स्टेटमेंट आहे ते तुम्ही नक्की पडताळून बघा. आणि त्या ठिकाणी सुद्धा क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की ॲज पर UDCPR, ॲज पर टेबल नंबर 8B सिरियल नंबर 1, जो की आपण ह्या ठिकाणी सुद्धा UDCPR मध्ये आपण बघितलं होतं की टेबल नंबर 8B आणि जो सिरियल नंबर 1 आहे त्यामधलं जे नियम दिलेला आहे पार्किंग साठी की कसे असायला पाहिजे, त्याप्रमाणेच पार्किंग अवेलेबल करून दिलेलं असतं. आता ह्या स्कीममध्ये जर आपण बघितलं, जे फ्लॅट आहेत ते फ्लॅट आहेत 30 ते 40 स्क्वेअर मीटरचे म्हाडासाठीचे. या ठिकाणी स्पेशली नोटमध्ये पण दिलेलं आहे की 2 फ्लॅट्स एरिया 30 to 40 स्क्वेअर मीटर, नंबर ऑफ फ्लॅट 27, जे युनिट आहेत 1:2 म्हणजे 2:1 अशी या ठिकाणी बिल्डिंग ए म्हाडासाठी दिलेलं आहे. म्हणजे टोटल 27 स्कूटरचे पार्किंग दिलेले आहेत आणि 27च फ्लॅट आहेत आणि कार पार्किंग ज्या दिलेल्या आहेत त्या 14 दिलेल्या आहेत. म्हणजे निम्म्या ज्या आहेत 2:1 अशा पद्धतीने कार पार्किंग त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत. तर हे नक्की चेक करा जेव्हा तुम्ही कोणत्याही स्कीमसाठी ॲप्लिकेशन करत असाल तर पार्किंग रिक्वायरमेंट किंवा पार्किंग स्टेटमेंट नक्की बघा. आता ह्याच्या पुढचा प्रश्न असा की आता जर 14च पार्किंग आहेत, तर मग त्या अलॉट कशा होणार किंवा त्या पार्किंग कुणाला भेटणार? तर आता जर 27 लोकं त्या ठिकाणी राहणार असतील, तर इन फ्युचर त्या ठिकाणी जरी आत्ता नसेल, तर भविष्यात पार्किंग संदर्भाचा प्रॉब्लेम हा नक्की येतच असतो, कोणतीही बिल्डिंग असेल तरी. तर मग ह्याचं अलोकेशन कसं होतं? तर त्या संदर्भात जर आपण बघितलं तर एक जे आपले बायलॉज आहेत हाउसिंग सोसायटीचे, त्या बायलॉजमध्ये मेन्शन केलेलं आहे की एक जनरल बॉडी मीटिंगमध्ये पार्किंग पॉलिसी अडॉप्ट करावी लागते आणि त्या पार्किंग पॉलिसीनुसार बरेचशा नियमावली दिलेल्या आहेत की त्यानुसार कुणाला द्यायचं, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह द्यायचं आणि ती गाडी त्या मालकाच्या नावावर आहे की नाही किंवा बाकी भरपूर साऱ्या डिटेल्स आहेत, त्याही तुम्ही चेक करू शकता. तर ह्या स्क्रीनवर तुम्हाला ज्या दिसत आहे इतक्या साऱ्या गोष्टी आहेत, त्यानुसार ती पार्किंग अवेलेबल होते. तर जेव्हा कधी तुम्ही म्हाडाच्या ॲप्लिकेशन करत असेल स्कीमसाठी किंवा म्हाडाच्या लॉटरीसाठी, तेव्हा पार्किंगचा जो प्रश्न आहे तो नक्कीच तुम्ही पार्किंगबद्दल एकदा डिटेल्स त्या जो लेआउट आहे किंवा त्या ठिकाणी कशा प्रकारचे पार्किंग अवेलेबल आहे ते नक्की एकदा चेक करा. आणि अशाच रेग्युलर आणि लेटेस्ट अपडेटसाठी नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.